दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पहा मी प्रभूची दासी आहे. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. देव शब्द मनुष्य झाला. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र ठरावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, आम्ही तुला विनंती करतो की आमच्या अंतकरणात तुझ्या कृपेचा वर्षाव कर. तुझा पुत्र ख्रिस्त ह्याचे देहधारण आम्हाला दूताच्या संदेशाद्वारे प्रकट करण्यात आले. त्याच्या दुःख सहनाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळू दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. जुबली वर्ष 2025 साठी प्रार्थना. हे स्वर्गातील पित्या, तुझा पुत्र येशू ख्रिस्त आमचा बंधू याच्या ठाई तू आम्हाला जी श्रद्धा दिली आहेस आणि पवित्र आत्म्याने आमच्या हृदयात जी प्रेम भावाची ज्योत प्रज्वलित केली आहे, त्याद्वारे आमच्यामध्ये तुझ्या स्वर्गराज्याच्या आगमनाची आनंददायी आशा पुन्हा जागृत हो. तुझी कृपा शुभवर्तमानाच्या बीजाची सतत मशागत करणाऱ्यांमध्ये आमचे रूपांतर करो. शुभवर्तमानाची ही बीजे मानवतेचा तसेच नवे आकाश व नवी पृथ्वी ह्यांची खात्रीपूर्वक वाट पाहणाऱ्या सृष्टीचा अंतर्गत कायापलट करो. दृष्ट शक्तीच्या पराभवाने तुझे वैभव अनंतकाळ प्रकाशित हो. या जुबली वर्षाची कृपा आम्हामध्ये आशेचा किरण आणि स्वर्गराज्यातील वैभवाबद्दल तळमळ पुन्हा जागृत करू. त्याच कृपेद्वारे आपल्या तारणाऱ्याचा आनंद व शांती सर्व जगात पसरो. हे नित्यजीवी धन्य परमेश्वरा, सन्मान व गौरव सदा सर्व काळ तुझाच आहे. आमेन. फातिमा मातेच्या चरणाशी आलेल्या सर्व भाविकांचे स्वागत. पवित्र मरिया ही कुटुंब जोपासणारी स्त्री होती. संपूर्ण आयुष्यात तिने कुटुंबाला महत्त्वाचे स्थान दिले. प्रभू येशूच्या संगोपनात तिचा मोलाचा आणि महत्त्वाचा वाटा आहे. दैनंदिन जीवन जगत असताना पदोपदी आपणास अनेक वैयक्तिक तसेच जागतिक प्रलोभनांना सामोरे जावे लागते. पवित्र मरियेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तिच्याप्रमाणे शुद्ध अंतकरणाने जीवन जगावे व येणाऱ्या प्रलोभनांपासून आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबाचे संरक्षण व्हावे, ह्यासाठी आपण ह्या मिस्साबलीमध्ये प्रार्थना करूया. आजची मिस्सा नवेनाकालीन हेतुपेटीतील हेतूसाठी अर्पण करण्यात येत आहे. पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांचे नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो,
या पवित्र रहस्यामध्ये आपण सहभागी होत आहोत आणि त्यासाठी आपण पात्र ठरावेत म्हणून आपल्या पापांची कबुली देऊया. सर्वांनी एकत्र. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व ऐगयेने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. मृत्यू कुमारी धन्य मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, तुझ्या कृपेने आमचे जीवन व्यापून टाक. सत्कृत्य करण्याचा आमचा निर्धार दृढ कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर
तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. राजेच्या दुसऱ्या पुस्तकातून घेतलेले वाचन. महारोगी नामानने देवाच्या माणसाच्या सांगण्याप्रमाणे यार्दनेत जाऊन 7 वेळा बुचकळ्या मारल्या. तेव्हा त्याचे शरीर लहान मुलाच्या शरीरासारखे होऊन तो शुद्ध झाला. नंतर तो बरोबरीची सर्व मंडळी घेऊन देवाच्या माणसाकडे परत गेला आणि त्याच्यासमोर उभा राहून म्हणाला, अखिल पृथ्वीवरील इस्रायल बाहेर देव नाही हे मला आता कळून आले आहे. तर आता आपल्या सेवकाचा नजराणा स्वीकारावा. तेव्हा तो म्हणाला, ज्या परमेश्वराच्या सेवेला मी असतो त्याच्या जीविताची शपथ मी काही एक घेणार नाही. त्याने त्याला पुष्कळ आग्रह केला तरी तो काही घेईना. तेव्हा नामान म्हणाला, एवढी तरी निदान कृपा करा की आपल्या दासाला 2 खेचरांवर नेता येईल एवढी माती द्या. कारण ह्यापुढे आपला सेवक परमेश्वराशिवाय दुसऱ्या कोणत्याही देवाला होमबली अर्पिणार नाही की यज्ञ करणार नाही. प्रभूचा शब्द. प्रतिसाद स्तोत्र. प्रतिसाद. परमेश्वराने राष्ट्रांसमोर आपले तारण कार्य प्रकट केले आहे. परमेश्वराचे गुणगान नवीन गीत गाऊन करा, कारण त्याने अद्भुत कृत्य केली आहेत. त्याने आपल्या उजव्या हाताने आपल्या पवित्र बाहूने मुक्तिदान आणले आहे. परमेश्वराने राष्ट्रांसमोर आपले तारण कार्य प्रकट केले आहे. परमेश्वराने आपले तारण कार्य प्रकट केले आहे. राष्ट्रांसमोर आपले न्यायीपण प्रकट केले आहे. त्याने इस्रायलच्या घराण्यावरील आपली सत्यता आणि आपली दया यांचे स्मरण केले आहे. परमेश्वराने राष्ट्रांसमोर आपले तारण कार्य प्रकट केले आहे. पृथ्वीच्या सर्व सीमांनी आपल्या देवाचे तारण कार्य पाहिले आहे. अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, परमेश्वराचा जय जयकार करा. उच्च स्वराने आपला आनंद जगजाहीर करा. परमेश्वराने राष्ट्रांसमोर आपले तारण कार्य प्रकट केले आहे. पौलचे तिमथीला दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन. माझ्या सुवार्तेप्रमाणे मेलेल्यांतून उठवलेला दावीदच्या संतानातील येशू ख्रिस्त ह्याची आठवण ठेव. ह्या सुवार्तेमुळे मी दुष्कर्म करणाऱ्यांसारखा बेड्यांचे देखील दुःख सहन करत आहे. तरी देवाच्या वचनाला बेडी पडलेली नाही. ह्यामुळे निवडलेल्या लोकांनाही ख्रिस्त येशूमधील तारण युगानुयुगाच्या गौरवासह प्राप्त व्हावे, म्हणून मी त्यांच्याकरिता सर्व काही धीराने सोसतो. हे वचन विश्वसनीय आहे. जर आपण त्याच्याबरोबर मेलो तर त्याच्याबरोबर जिवंत राहू. जर आपण धीराने सोसतो तर त्याच्याबरोबर राज्यही करू. आपण त्याला नाकारू तर तोही आपल्याला नाकारील. आपण अविश्वासी झालो तरी तो विश्वसनीय राहतो, कारण त्याला स्वतःविरुद्ध वागता येत नाही. प्रभूचा शब्द. शुभवर्तमानासाठी उभे असा. हालेलुया प्रभूला, हालेलुया प्रभूला, हालेलुया, हालेलुया, हालेलुया प्रभूला. प्रभू म्हणतो, मीच जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. हालेलुया.
प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी. संत लूक लिखी शुभवर्तमानातून घेतलेल्याचे वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशू येरुशलेमकडे चालला असता शोमरोन आणि गालिल ह्या प्रदेशामधून गेला आणि तो एका गावात जात असता कुष्ठरोग असलेले 10 पुरुष त्याला भेटायला आले. ते दूर उभे राहून मोठमोठ्याने ओरडून म्हणाले, अहो येशू गुरुजी, आम्हावर दया करा. त्याने त्यांना पाहून म्हटले, तुम्ही जाऊन स्वतःच याजकांना दाखवा. मग ते जाता जाता शुद्ध झाले. त्यातील एक जण आपण बरे झालो आहोत असे पाहून मोठ्याने देवाचा महिमा वर्णित परत आला आणि येशूचे आभार मानून त्याच्या चरणावर पालथा पडला. हा तर शोमरोनी होता. तेव्हा येशूने म्हटले, 10चे 10 शुद्ध झाले होते ना? मग 9 जण कुठे आहेत? या एका वाचून देवाचा गौरव करण्यासाठी परत आलेले असे कोणी आढळले नाहीत काय? मग त्याने म्हटले, उठ, जा, तुझ्या विश्वासानं तुला बरं केलं आहे. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता तुझी स्तुती असो. प्रिय माझ्या बंधू भगिनींनो, काही वर्षाआधी एक चित्रपट प्रसिद्ध झालेला होता आणि या चित्रपटाला खूप चांगली प्रसिद्धी देखील मिळालेली होती. लोकांनी ह्या चित्रपटाकडे मनोरंजन म्हणून पाहिलं आणि त्या चित्रपटात दाखवलेलं होतं की 21 दिन में पैसा डबल. 21 दिवसामध्ये पैसे डबल होणार. एका भोळ्या बाबड्या माणसाने लालसेपोटी मोठी रक्कम दिली. त्याला वाटलं 21 दिवसानंतर पैसे डबल मिळणार. मात्र तसं काही झालं नाही. त्याला काही पैसे मिळाले नाहीत, कारण तशी स्कीम मुळात अस्तित्वातच नव्हती असं त्या चित्रपटात दाखवलं. प्रिय माझ्या बंधू भगिनींनो, वास्तवात तसं घडू शकते का? किंबहुना वास्तवात तसं घडलं असेल का? तर प्रिय माझ्या बंधू भगिनींनो, तसं घडते. माणसाच्या बाबतीत घडते. पॉलिसी दाखवली जाते, जमीन दाखवली जाते आणि माणसं लालसेपोटी त्याला बळी पडतात. एका पॅरिसमध्ये असंच झालं की 30 दिवसामध्ये पैसे डबल. आता ही स्कीम पाहिल्यानंतर कोणालाही खरं वाटेल आणि ज्याने ही स्कीम सुरू केली त्याने पहिले 2-3 महिने पैसे डबलही दिले. पण आपण हिंदीत बोलतो ना, हे दिल मांगे मोर. म्हणून ज्याला मिळाले त्याला वाटलं याचे आणखी डबल होतील, म्हणून त्याला जे पैसे मिळालेले होते तेही पैसे त्याने देऊ केले, गुंतवले. ज्याने ही स्कीम चालू केलेली होती त्याने भली मोठी रक्कम गोळा केली आणि पोबारा केला, पळाला. प्रिय बंधू भगिनींनो, त्या माणसाने गळ टाकला, मासे लागले, दाणे टाकले, मात्र दाणे खाण्यास आलेल्या पक्ष्यांनी फासे पाहिले नाहीत. आणि त्याला आपण म्हणतो प्रलोभन, लालसा, बनविणे. आपण म्हणतो ना, एखाद्याला बनवलं, आमिष दाखवलं
बहकवलं, हाच प्रलोभनाचा अर्थ आहे. की प्रलोभन म्हणजे आमिष, लालच, मोह किंवा बहकवणे असा त्या शब्दाचा अर्थ आहे. ज्यामध्ये एखाद्याला आकर्षित करून विशिष्ट गोष्टीकडे किंवा कृतीकडे नेण्याचा प्रयत्न केला जातो. प्रलोभनात माणसाच्या मनावर विचार बिंबवला जातो की ज्यामुळे ती व्यक्ती, तो माणूस कृती करण्यासाठी प्रवृत्त होतो. माणसाचं तर काय, सैतानाने येशूला देखील सोडलं नाही. त्यालाही अरण्यामध्ये प्रलोभन दाखवली. पहिलं प्रलोभन होतं भाकरीचं, शरीराची गरज आहे. पहिलं प्रलोभन शरीराची गरज आहे. बघ, तुला आणखीन सुंदर दिसलं पाहिजे म्हणून सगळे टीव्हीवरती एकामागोमाग एक धडाधड ऍड्स तुम्हाला दाखवले जातात की कशासाठी? शरीराची गरज. हे खा म्हणजे तू बारीक होशील, हे खा म्हणजे तू जाडा होशील. हे सगळं प्रलोभने माणसाला दाखवली जातात की तसं येशूलाही दाखवलं शरीराचं प्रलोभन की भाकर कर कारण की तुझ्या शरीराची गरज आहे. दुसरं प्रलोभन पावर. बघ, तू शक्तिमान आहेस, कुठूनही उडी मार, तुला काही होणार नाही. शक्तीचं प्रलोभन, पॉवरचं प्रलोभन. माझ्याकडे एवढा पैसा आहे तर तुला मी कसंही नाचवेन, त्या पॉवरचं प्रलोभन. आणि तिसरं प्रलोभन हे संपत्तीचं किंवा श्रीमंतीचं प्रलोभन. सगळं तुझ्या हवाली करीन, सगळं तुझ्या हवाली करीन. ही सगळी प्रलोभने, हे सगळं बहकवणं प्रभूने जाणलं. तो विचार आणि ती कृती चुकीची आहे हे प्रभू येशू ख्रिस्ताने ओळखलं. म्हणून तो बहकवणाऱ्याच्या, मोहात पाडण्याच्या नादी लागला नाही. अच्छा प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या जगात कुटुंबासमोर प्रलोभनाचा धोका आहे का? यापेक्षा आजच्या जगात प्रलोभनामुळे कुटुंब धोक्यात आलं आहे का, हा प्रश्न अधिक महत्वाचा ठरतोय. बहकवण्याचा, मोहात पाडण्याचा, आमिष दाखवण्याचे प्रकार खूप आहेत. वेगवेगळ्या मार्गाने बहकवलं जात आहे, भुलवलं जात आहे, आमिष दाखवलं जात आहे. आणि त्याच्यातली 2 मार्गच फक्त चिंतनासाठी आज आपण घेत आहोत की जे फार कळीचे झालेले आहेत, म्हणून त्याच्यावर कळकळीने बोललं पाहिजे. पहिला आहे ते डिजिटलायझेशन. वर्ल्ड इज डिजिटल, डिजिटल वर्ल्ड. प्रत्येक जण आज नेटवर्किंगने जोडलेला आहे. नेटवर्किंग मोबाईलद्वारे, लॅपटॉपद्वारे, याद्वारे प्रत्येक जण एकमेकाशी जोडण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु कधी नव्हता तेवढा धोका या डिजिटल वर्ल्डमुळे कुटुंबाला झालेला आहे. हा धोका कुटुंबाला ह्यामुळे निर्माण झालेला आहे. वापर त्यापासून व्यसनाकडे आपली वाटचाल चालू आहे. पहिला आपण घरात घेतला तो वापरासाठी, त्यानंतर आता ते व्यसन म्हणून झालेलं आहे. आणि हे व्यसन इतर व्यसनासारखं दिसून येत नाही, लक्षात येत नाही. दारू पिली, डोळे लाल लाल दिसतात. ड्रग्स घेतलं, डोळ्याखाली काळं पडते असं मी ऐकलं. म्हणजे दिसतं येते की याने काहीतरी व्यसन घेतलेलं आहे. मोबाईलचं व्यसन कसं ओळखायचं? कारण प्रत्येकाकडे मोबाईल आहे. बाप मुलाला सांगतोय, हे बघ मोबाईल घ्यायचं नाही. बापाच्या हातात मोबाईल आणि मुलगा प्रश्नार्थी बघतोय की मला सांगतोय मोबाईल घेऊ नको,
आणि स्वतः मोबाईलवरती बसलेला आहे. म्हणजे स्वतःला लागलेलं व्यसन दिसत नाही, म्हणून ह्या व्यसनाची लक्षणच दिसत नाहीत. आणि म्हणून हे व्यसन जणू काही नॉर्मलाइज झालेलं आहे, सर्वमान्य झालेलं आहे. गेल्याच आठवड्यामध्ये एका शाळेमध्ये मला मोबाईलचे दुष्परिणाम किंवा मोबाईलच्या अतिरेकी वापरामुळे काय दुष्परिणाम होत आहेत याविषयी मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी सांगितलेलं होतं. माझं सेशन संपलं, बोलणं संपलं आणि प्रिन्सिपलने त्यांच्या ऑफिसमध्ये मला नेलं आणि एका मुलाला माझ्याकडे आणलं. सत्य, एका मुलाला माझ्याकडे आणलं आणि प्रिन्सिपल मला म्हणाली की फादर, या मुलाने गेमिंगमध्ये, गेम्स खेळतात ना, गेमिंगमध्ये 45,000 रुपीज गमावले, याला काहीतरी सांगा. तर मी त्या मुलाला एकच प्रश्न केला. मी त्याला सांगितलं की पैशाचा ॲक्सेस तुला कसा मिळाला? तर तो म्हणतोय, फादर, आई वडिलांनीच मला सांगितलं की ऑनलाईन शॉपिंग कसं करायचं, म्हणून मला माहिती होतं ऑनलाईन शॉपिंग कसं करायचं. आई वडिलांचे सगळे कार्ड्स वगैरे, नंबर्स वगैरे मला दिलेले होते, म्हणून मी पहिला जिंकलो आणि त्यानंतर मला वाटलं आणखीन मी जिंकणार, म्हणून मी त्यामध्ये आणखीन गुंतवत गेलो आणि बघता बघता खूप सारे पैसे मी गमावून बसलो. प्रिय माझ्या बंधू भगिनींनो, लक्षात ठेवा की मोठ्यांच्या जगातून हे मोबाईलचं व्यसन मुलांना देण्यात आलेलं आहे. एकदा विजिटला गेलेलो होतो, तर बापांना, आई वडिलांना मुलाचं फादरांसमोर कौतुक करायला फार आवडते. तर मला तो बाप मला सांगतो, फादर तुम्हाला सांगू, त्याचा मुलगा माझ्याकडे पाहत पण नाही, मोबाईलमध्ये बघतो, तुम्हाला सांगू, मला जे कळत नाही ना ते ह्याला मोबाईल मधलं कळते. काय हा अज्ञान. एक मराठीत वाक्य आहे की काही जण अज्ञानाला ज्ञान म्हणतायत, काही जण अज्ञानाला ज्ञान म्हणतायत आणि अज्ञानातच मरतायत. हे ज्ञान नाही, हे माणसाला, मुलांना अज्ञानाकडे आणि विनाशाच्या खाईकडे नेत आहे, हे पालकांनी ओळखलं पाहिजे. मोबाईलच्या व्यसनामुळे पैशाचीच नाही तर चारित्र्याची हानी कितींची झालेली आहे हे सांगू शकत नाही. चारित्र्याची देखील हानी या मोबाईलमुळे, या डिजिटल वर्ल्डमुळे माणसाची झालेली आहे. पण आपल्या भाषेत म्हणतो ना, विकत कळ घरात आणली, तशी विकत कळ या घरामध्ये आपण आणलेली आहे. आत्ता क्रिकेट मॅच काय सुरू झालं, रमी खेलो, बरोबर की नाही? खेलो म्हणता म्हणता ते आपल्या जीवनाशी खेळतायत हे कळतच नाही. आणि जेव्हा खाली येते हीच खेळ की आदत पडते, पण तो एवढ्या जोरात बोलतो की मला वाटते श्वास त्याचा अडकील की काय. फटाफट म्हणजे काय कोणी ऐकलं कामा नाही, म्हणजे जाळ्यामध्ये अडकले पाहिजेत. हे बहकून चाललेले आहेत ना, हे भुलत आहेत ना, आणखीन भुलले पाहिजेत आणि यांच्या आयुष्याचा खेळ झाला पाहिजे. या ठिकाणी माझ्या प्रिय पालकांनो आणि प्रिय मुलांना लक्षात ठेवायचं की आपण ख्रिस्ती आहोत, आपण बहकता कामा नये. येशूने आपल्याला मोहापासून दूर ठेव अशी रोजच्या आमचे बाबा प्रार्थनेत आपण म्हणतो की आम्हाला मोहात पडू देऊ नकोस. पहिला मोह तुमच्या खिशात आहे, त्या प्रलोभनापासून, त्या मोबाईल पासून आपण कायम दूर राहिलं पाहिजे. एक सात्र नावाचा एक फिलॉसॉफर होता, तो म्हणतोय हेल इज माय नेबर, माझ्या शेजारी हेल आहे, नरक आहे. आता तुमचा शेजारी झोपले तरी शेजारी कोण असतो? मोबाईल असतो. तो लक्षात घ्या, तो तुम्हाला नरकात देखील नेऊ शकतो. आणि म्हणून आपण या बाबतीमध्ये आपलं कुटुंब सांभाळलं पाहिजे. दुसरा घटक जो आपल्याला बहकवतोय तो म्हणजे आपली बेगडी प्रतिष्ठा. आणि या बेगड्या प्रतिष्ठेमुळे आपण मटेरियलिझम, ज्याला आपण
भौतिकवाद म्हणू शकतो, कन्झ्युमरिझम, भोगवाद, खर्च करणं हे आपण म्हणू शकतो. आणि जगात वस्तूंची खूप रेलचेल आहे. मला सांगा, डीमार्टमध्ये एक वस्तू विकत घ्यायला गेलो असतो तर बाहेर जेव्हा आपण निघतो तेव्हा आपल्या हातामध्ये 10 वस्तू असतात. एक वस्तू घ्यायला गेलो आहोत आणि प्रलोभनामुळे, बहकल्यामुळे किती वस्तू घेऊन येत आहोत? 10. आणि काय सांगतो? नाही ना, सेल लागलेला होता ना, एकावरती 2 फ्री, 3 फ्री, म्हणून मी सगळे आणले. हे गरज आहे. या वस्तूंमुळे आपलं घर भरते, नाहक गोष्टींमुळे घर भरते आणि ही सवय, हा विकार आपल्या मनाला लागतो की वस्तू आणा बस, वस्तू आणा बस. आपण नेहमी सांगतो आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. आरोग्याविषयी प्रत्येकाला भीती वाटते, पण मला एक प्रश्न पडतो, लग्नाच्या मंडपामध्ये भीती नाहीशी? लग्नाच्या मंडपात भीती नाहीशी होते. समोर सगळं मांडलेलं बघितलं, भीती गेली. म्हणून आपले बिशप, आपले लाडके बिशप थॉमस डिसूजा सांगतायत, मागच्या वेळेला त्यांनी सांगितलं की 5 D आहेत आणि त्याचा आपण नेहमी कंडेम केला पाहिजे. या 5 Dचा आपण नेहमी धिक्कार केला पाहिजे. यातला पहिला D ते सांगतायत की पहिला D म्हणजे डिशेस. डिशेस मांडलेले आहेत. चिकनचे केवढे प्रकार आणि मटणाचे केवढे प्रकार, आणि अंगात किती प्रकारचे रोग असले तर ते पाहिलं की काय वाटते, आजचाच खूप खातोय ना, आजच खाणार काय, रोज खाणार आहे आपण? रोज कुठे, परवाच्या दिवशी मामाकडे, त्यानंतर मावशीकडे, त्यानंतर गावामध्ये, हे रोजचं चाललंय. आणि या डिशमुळे, या प्रलोभनामुळे शरीराची हानी होत आहे. या बेगडी प्रतिष्ठेमुळे आपण एकापेक्षा एक जास्त डिश आपल्या समारंभाला मांडणार आहोत. आता लग्न चालू होतील, त्यानंतर पहिले कम्युनियन, कोणाचे वाढदिवस, कोणाची निवृत्ती, यावेळेला ही जी डी मांडत आहोत, डिशेस, या प्रलोभनापासून, या बहकणाऱ्यांपासून आपण सावध असलं पाहिजे. दुसरा डी म्हणजे ड्रेस. हजारोचे ड्रेस. तर तिच्या लग्नात तो ड्रेस घातला, मग गावाकडे बघितला ना, मैत्रिणीने बघितलं ना, मग तो बाजूचं लग्न असेल तिथे कसा मी घालायचा, म्हणून मी दुसरा ड्रेस घालणार. पैठण आणण्यासाठी मी पैठणला जाणार. कुठे कुठे जाणार? एक तर आमच्या शाळेतली टीचर सांगते मोठ्या अभिमानाने, एक ड्रेस घातला ना 2-3 महिने मी त्या ड्रेसकडे जातच नाही. तर मला कमालच वाटते, हिचे एवढे कपडे असतील, हिच्या नवऱ्याचे कुठे ठेवणार आणि मुलांचे कुठे ठेवणार, आणि घर कपडा दुकान आहे की काय? हे जे प्रलोभन आहे, मोबाईलवरती काय बघायला नसलं, झोप नाही येतलेली की पटकन ऑनलाईन शॉपिंग वरती, अमेझॉन वरती गेलेच, आणि काय आपल्याला बहकवता येतो, 41,000ची वस्तू 20,000ला. अरे म्हणजे ते मूर्खन आपण शहाणे का? किती प्रलोभने आपल्याला दाखवत आहेत, काय काय ड्रेस, आणि आपण बघू शकतो. एवढी बुद्धी आपली कमी असू शकते. म्हणून बिशपांचं मला खरोखर वाक्य आवडलं की ह्याविषयी बोला तुम्ही. तिसरा जो आहे तो म्हणजे डेकोरेशन. इथलं डेकोरेशन नाही, आपण वर्षातून एकदाच करतो. तर इथे सुंदर डेकोरेशन आहे, पण डेकोरेशनची जी स्पर्धा लागली आहे, आणि त्याला दुसरं का आलेलं आहे की हा त्यांच्या लग्नात तो कपडा वापरला असेल तर मला मॅचिंग पाहिजे, म्हणून मला हे कपडा माझ्या लग्नाला लावला पाहिजे, अशा प्रकारचा माझा मंडप दिसला पाहिजे. डेकोरेशनसाठी हे प्रलोभन जग दाखवत आहे आणि आपण त्याला बळी पडत आहोत. चौथा म्हणजे डीजे. आता बघा बस, बाजूला कोण आजारी असो, काही असो, धनाधन धनाधन, आणि गाणी कोणती आहेत? डीजे. मोठमोठ्या आवाजाने लावायचं डीजे. ते प्रलोभन की माझा कार्यक्रम चालू आहे हे सांडोर पर्यंत कळलं पाहिजे.
की चुळण्याला कार्यक्रम चालू आहे. आणि आता ते काहीतरी लाईट बीट सोडतात बघायची वर, ते मला कळत नाही कशासाठी, वर कोण बघतो की काय. तर हे सगळं कशासाठी. आणि पाचवा जो आहे तो म्हणजे कायकांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. तो जर नसेल तर मी लग्नाला जाणारच नाही. त्याचं लग्न सुक लग्न झालं म्हणजे ओठ ओलाच, काय घसा ओलाच केला नाही म्हणे. पाचवं प्रलोभन म्हणजे ड्रिंक्स. आणि विचारतात देखील कोणता ब्रँड ठेवलेला आहे, काय त्या माणसांना टेन्शन देतायत तुम्ही. या सगळ्यामध्ये तुम्हाला वाटत नाही की आपलं कुटुंब ख्रिस्ती आहे की सेक्युलर आहे. येथून जी श्रद्धा आपण घेतली जात आहे, येथून जी शिकवण येशूची आपण घेतली जात आहे, ते काय वापरत आहोत. येशूने आपल्या शिष्यांना काय सांगितलं, दुसरा अंगरखा पण देखील घेऊ नका, हे पैसे घेऊ नका, हे घेऊ नका. म्हणजे काय, तुम्ही प्रलोभनापासून, लालसेपासून, मोहापासून दूर राहा. हे येशूने शिष्यांनाच नाही आपल्या प्रत्येकाला शिकवलेलं आहे. प्रिय माझ्या बंधू भगिनींनो, आजकाल 1 करोड आणि 1.5 करोडचा बंगला बांधला जात आहे. आणि काय सांगतायत, कम्फर्ट, बरं वाटते. फक्त मनाला बरं वाटण्यासाठी पैशाचा चुराडा होतोय. 1 करोड 1.5 करोडचा बंगला, दुरून डोंगर साजरी, हा सुविचार आपण विसरलो आहोत. आणि म्हणून आपल्या मुलांना अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलियाचा मोह दाखवत आहोत आणि त्यासाठी आपण तयारी करत आहोत. पण जेथे आपण गेलो नाहीत तो रस्ता का दाखवायचा. जेथे आपले पूर्वज कधी गेले नाहीत, त्यांनी पाहिलं नाही, तेथील स्ट्रगल, तेथलं जीवन आपल्या मुलांना जगता येईल का, हा विचार कोणच करत नाही. म्हणून घर आपलं सुंदर असलं पाहिजे. होम स्वीट होम जे आपण लिहितो त्यामध्ये स्वीटनेस असावा. एका प्री मॅच्युअर्ड मुलीला विचारलं की तुझ्या मते होम किंवा फॅमिली, कुटुंब म्हणजे काय, तर तिने सुंदर उत्तर दिलं. ती म्हणते की होम इज अ प्लेस वेअर शेअरिंग बिगिन्स अँड केअरिंग नेव्हर एंड्स. किती सुंदर वाक्य आहे की होम इज अ प्लेस वेअर शेअरिंग बिगिन्स अँड केअरिंग नेव्हर एंड्स. खरं तर ही आजच्या कुटुंबाची गरज आहे, जेथे विचारांची देवाणघेवाण शेअरिंग होते व एकमेकांना वेळ देऊन एकमेकांची काळजी घेतली जाते. ते खरं कुटुंब आहे. ते कुटुंब जगात आहे, पण जग त्या कुटुंबात नाही. प्रभू ख्रिस्त आणि पवित्र मरिया यांनी सगळ्यात जास्त वेळ त्यांच्या कुटुंबात घालवला. 30 वर्ष प्रभू ख्रिस्त कुटुंबामध्ये राहिला. ख्रिस्त कुटुंबात होता, मरिया कुटुंबात होती, म्हणून त्या कुटुंबाला आपण काय म्हणतो, होली फॅमिली, पवित्र कुटुंब. आज खूप बोलण्यासारखं आहे, पण एक तुम्हाला शेवटी जाता जाता सांगतोय, हा जो मोबाईल आहे यापासून दूर राहा. कितीतरी घटना या मोबाईलमुळे होत आहेत. आत्महत्या झालेल्या आहेत, त्याला एकमेव कारण मोबाईल आहे. खूप वाईट वाटते की व्यसन मोठ्यांना जडलेलं आहे आणि त्यामुळे ते लहानांना बोलू शकत नाही. यापासून दूर राहूया, आपलं घर स्वीट बनवूया आणि या जागतिक या जगामध्ये असताना देखील आपलं कुटुंब पवित्र मरियेसारखं पवित्र ठेवूया. त्यासाठी कृपा मागूया. आमेन. आपण उभे राहूया, आपली श्रद्धा एकत्र प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी, सर्व दृश्य आणि अदृश्य वस्तू यांचा उत्पन्न करता एकच परमेश्वर, सर्व शक्तिमान पिता, यावर मी श्रद्धा ठेवतो. आणि परमेश्वराचा एकमेव असा जन्मलेला पुत्र, एकच प्रभू येशू ख्रिस्त, यावर मी श्रद्धा ठेवतो. तो सर्व युगांपूर्वी पित्यापासून जन्मलेला आहे,
परमेश्वरापासून परमेश्वर, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या परमेश्वरापासून खरा परमेश्वर, तो पित्याशी एकतत्व असून जन्मलेला नाही, उत्पन्न केलेला नाही, त्याच्यापासून सर्व उत्पन्न झाले. तो आम्हा मानवांसाठी व आमच्या तारणासाठी स्वर्गातून उतरला आणि त्याने पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारी मरियेपासून शरीर धारण केले आणि तो मनुष्य झाला. आम्हासाठी त्याला क्रूसी दिले. पोंती पिलाताच्या आमदाने त्याने दुःख भोगले. तो मरण पावला आणि त्याला पुरण्यात आले आणि पवित्र शास्त्राप्रमाणे तो तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित झाला आणि स्वर्गात चढला आणि तो पित्याच्या उजवीकडे विराजमान झाला आहे आणि जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करण्यासाठी तो वैभवाने पुन्हा येणार आहे. त्याच्या राज्याचा अंत होणार नाही. जीवनाचा दाता प्रभू पवित्र आत्मा याच्यावर मी श्रद्धा ठेवतो. तो पिता आणि पुत्र ह्यांच्यापासून निघतो. पिता आणि पुत्र ह्यांच्या समवेत त्याला भजतात आणि गौरवितात. तो संदेष्टांमार्फत बोलला आहे आणि एकाच पवित्र कॅथलिक व प्रेषितीय ख्रिस्त सभेवर मी श्रद्धा ठेवतो. पाप क्षमेसाठी मी एकच बाप्तिस्मा मान्य करतो. मेलेल्यांचे पुनरुत्थान आणि भावी जगातील जीवन ह्यांची मी वाट पाहतो. आमेन. परमेश्वराच्या उदारतेवर श्रद्धा ठेवून आपण आपल्या गरजा व विनंत्या फातिमा मातेच्या मध्यस्थीने परमेश्वराकडे समर्पित करूया. आपलं उत्तर आहे, प्रार्थना देवा तुलाही. अखिल ख्रिस्त सभेची धुरा वाहणारे पोप लिओ 14, कार्डिनल्स, बिशप्स, धर्मगुरू, धर्मभगिनी व प्रापंचिक यांना प्रभूची सुवार्ता पसरविण्यास कृपा मिळावी. आपल्या कुटुंबरूपी ख्रिस्त सभेला सर्व प्रलोभनांपासून दूर ठेवण्यास ते समर्थ ठरावे म्हणून आपण फातिमा मातेच्या मध्यस्थीने परमेश्वराकडे प्रार्थना करूया. प्रार्थना देवा तुलाही. आपल्या धर्मग्रामातील तसेच धर्मप्रांतातील गरीब, निराधार, अनाथ व सर्व गरजवंतांवर प्रभूचा वरदहस्त असावा. सर्व प्रकारच्या संकटांपासून त्यांचे संरक्षण व्हावे. तसेच वेळोवेळी त्यांना योग्य ती मदत मिळावी म्हणून आपण फातिमा मातेच्या मध्यस्थीने परमेश्वराकडे प्रार्थना करूया. प्रार्थना देवा तुलाही. आपल्या देशाला लाभलेले शासकीय, राजकीय व धार्मिक पदाधिकाऱ्यांपासून सर्वसामान्य जनतेला योग्य व फलद्रुप्त असे नेतृत्व लाभावे. जनतेसाठी त्यांनी निस्वार्थ सेवा करून त्यांच्यात श्रद्धेचे व विश्वासाचे बीज पेरावे म्हणून आपण फातिमा मातेच्या मध्यस्थीने परमेश्वराकडे प्रार्थना करूया. प्रार्थना देवा तुलाही. राष्ट्रांमध्ये चालू असलेले मतभेद, युद्ध आपल्या देशाला सर्वात श्रेष्ठ बनवण्याची धडपड ह्यामुळे जगातील शांती हरपली आहे. संपूर्ण जगात शांतीचे, प्रेमाचे व सलोख्याचे वातावरण निर्माण व्हावे म्हणून आपण फातिमा मातेच्या मध्यस्थीने परमेश्वराकडे प्रार्थना करूया. प्रार्थना देवा तुलाही. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व सामुदायिक गरजा फातिमा मातेच्या मध्यस्थीने परमेश्वराच्या चरणाशी मांडू या व खालील गरजांसाठी प्रार्थना करूया. मातृत्वाची देणगी लाभावी म्हणून, सर्व नैसर्गिक आपत्तीपासून बचाव व्हावा म्हणून, सर्व प्रलोभनांपासून संरक्षण व्हावे म्हणून, देशाला सुरक्षित ठेवणाऱ्या सर्व सैनिकांना चांगले आरोग्य लाभावे म्हणून. हे स्वर्गातील पित्या, अत्यंत श्रद्धेने व विश्वासाने आम्ही आमच्या गरजा व विनंत्या तुझ्या चरणाशी ठेवल्या आहेत. तुझ्या दयेला अनुसरून तू त्या स्वीकारून घे व आम्हाला तुझ्या स्वर्गीय दानांचा लाभ घडव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताच्या द्वारे करतो. तुझाच
प्रभु वैभव सारे धन दौलत लौकिक तू सारे धन दौलत लौकिक तू सारे जीवन पुष्प विहारी आज प्रभु तव चरणी बंधू भगिनींनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्व शक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभूच्या नावाचे गुणगान व गौरव व्हावे, आमच्या आणि त्याच्या अखिल पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण व्हावे, म्हणून तुमच्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. हे प्रभो, श्रद्धेने व भक्तीने आम्ही तुला ही दाणे व ह्या प्रार्थना अर्पण करीत आहोत. त्यांचा तू स्वीकार कर. ख्रिस्त बलिदानाच्या कृपा सामर्थ्याने आम्हाला तुझ्या वैभवात सहभागी कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावलेले आहे. प्रभू आपला परमेश्वर ह्याचे आपण आभार मानूया. हे प्रभो पवित्र पित्या, सर्व समर्थ शाश्वत परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारंदायक आहे. आज आम्ही धन्य कुमारी मरियेचा सन्मान करीत आहोत. या शुभदिनी आम्ही तुझी स्तुती करावी, तुला धन्यवाद द्यावेत आणि तुझ्या नावाचा गौरव करावा हे आमचे कर्तव्य आहे. कारण पवित्र आत्म्याच्या कृपा सामर्थ्याने तुझा एकुलता पुत्र, जगाचा सार्वकालिक प्रकाश, आमचा प्रभू येशू ख्रिस्त याची ती कुमारी माता बनली. ख्रिस्ताद्वारे दूत तुझ्या वैभवाचे गुणगान गातात. सर्व सत्ता तुझ्यासमोर नतमस्तक होतात. सर्व अधिसत्ता तुझ्यासमोर भयकंपित होतात. स्वर्ग, स्वर्गातील शक्ती आणि पवित्र सेराफिम मोठ्या आनंदाने तुझी आराधना करतात. त्यांच्या गोडसुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे आनंदाने गुणगान गातो. जय जयकार करा प्रभूचा जयकार. जय जयकार जय जयकार करा प्रभूचा जयकार. स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या गौरवी अखंड भरली आहेत. परम स्वर्ग जय जयकार, परम स्वर्ग जय जयकार. प्रभूच्या नावाने येत आहे तो, धन्य धन्य ईश्वर तो. परम स्वर्ग जय जयकार, परम स्वर्ग जय जयकार. जय जयकार जय जयकार करा प्रभूचा जयकार. हे प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्यांचा तू उगम आहेस. ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त व्हावीत म्हणून दववर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा या दाणांवर पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वइच्छेने दुःख भोगाला सामोरे गेला, तेव्हा येशूने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली,
ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पाप क्षमेसाठी ओतले जाईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेचे रहस्य. हे प्रभू तू पुन्हा येईपर्यंत आम्ही तुझ्या मृत्यूची घोषणा करतो आणि तुझे पुनरुत्थान जाहीर करतो. हे प्रभो, ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रतेने विनवितो. हे प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. लिओ आमचे पोप, थॉमस आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पुनर्विष्कार कराव. जे आमच्या अन्य बंधुभगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत, त्यांचे तू स्मरण ठेव. त्यांचे तुझे दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संयोजक पूज्य प्रेषित आणि युगानुयुगे ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे, त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तासह आणि ख्रिस्ता ठाई हे सर्व समर्थ देवपित्या, पवित्र आत्मेच्या ऐक्यात तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा होवो. आपल्या तारणाऱ्याची आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिकवण ह्यांनी प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करीतो, तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहप्रसंगी पडू देऊ नकोस, वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभो, सर्व प्रकारच्या वाईटांपासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेची आणि आमचा तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या सहाय्याने आम्ही पापांपासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवेचनेपासून सुरक्षित असू. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करीतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आपण एकमेकांकडे पाहून शांतीवंदन करूया. शांती द्या एकमेकांना. गुड.
पाप हारता परमेश पोकरा सोडी दया धारा प्रभुवरा जग पाप हारता परमेश पोकरा शांती वर्षा होकरा प्रभुवरा हे पहा परमेश्वराचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले आपण धन्य. प्रभो, तू माझ्या छताखाली यावेस इतकी माझी योग्यता नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे माझा आत्मा बरा होईल. प्रभुवर प्रियतम येला जीवतळमळे तव मिलनाला दर्शन दे मजला प्रभुवर प्रियतम येना प्रभुवर प्रियतम येना जीव तळमळे तव मिलनाला दर्शन दे मजला प्रभुवर प्रियतम येना प्रभुवर प्रियतम येना जीव तळमळे तव मिलनाला दर्शन दे मजला प्रभुवर प्रियतम येना शांतीचे वरदान मला दे सर्वव्यापी तव तेज पसरू दे ज्योतिर्मय कर विश्वाला प्रभुवर प्रियतम येना प्रभुवर प्रियतम येना जीव तळमळे तव मिलनाला दर्शन दे मजला प्रभुवर प्रियतम येना जीवनदाता मुक्ती प्रदाता दया क्षमाशील प्रेमळताता
आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ परमेश्वरा, तुझ्या वैभवासमोर आम्ही नतमस्तक होतो. तुझ्या पुत्राचे शरीर व रक्त त्याच्या ईश्वरी जीवनात आम्हाला सहभागी करते. तो परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करीतो. नव्याची प्रार्थना. ज्यांना गुडघे टेकायचे असतील ते टेकू शकतात. सगळ्यांनी हात जोडायचे आहेत. या अतिपवित्र फातिमा माते, आम्ही सर्व भाविक तुझा भक्तिभावाने सन्मान करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. या आमच्या आश्रयदाते माते, तू देत असलेल्या सर्व प्रकारच्या दानाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो व तुझ्याप्रमाणे देवाच्या शब्दाला होकार देऊन नम्रपणे तो स्वीकारून देवावर, तुझ्या पुत्रावर व तुझ्यावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे वागण्याचे वचन देतो. नीतिमूल्याच्या आमच्या जीवनात विसर पडू नये. ऐहिक जीवनापेक्षा आध्यात्मिक जीवनासाठी आम्ही अधिक झटावे म्हणून तू आम्हाला मदत कर. हे कृपापूर्ण माते, तू आमचे संरक्षक आहेस. जेव्हा आमच्यावर अनेक संकटे येतात, जेव्हा आम्ही दुःखाने पीडित होतो, तेव्हा जीवन नकोशे वाटते, तेव्हा आमच्याजवळ उभी राहा. तुझ्या कृपेची नजर आम्हावर ठेव व प्रत्येक संकटातून आमचा बचाव कर. हे फातिमा माते, देवाची आई व आमच्या माते, फातिमा येथील धार्मिक, सोज्वळ, पापभीरू व प्रामाणिक अशा 3 मुलांना तू दर्शन दिलेस व त्या दर्शनाद्वारे संपूर्ण ख्रिस्तसभेला तू प्रार्थनेचा व प्रायश्चित करण्याचा संदेश दिलात. जगात शांतता प्राप्त करण्यासाठी व स्वर्गातील सार्वकालिक सुख मिळवण्यासाठी माणसाने कसे वागावे हे त्या संदेशाद्वारे तू आम्हाला शिकविलेस. म्हणून आमच्या प्रत्येकाच्या कुटुंबात कौटुंबिक रोजची प्रार्थना नित्यनेमाने म्हटली जावी. आमचे जीवन येशू ख्रिस्ताच्या प्रकाशाने भरून जावे. आम्ही दुर्व्यसनापासून दूर राहावे व आम्हाला चांगले मरण यावे म्हणून आम्हाला आशीर्वाद दे. हे फातिमा माते, तुझ्याजवळ विनंती करण्याला तू कधीच रिकाम्या हाताने पाठविले नाहीस. यावर विश्वास ठेवून आमची प्रार्थना आहे. आमच्या विनंत्या मान्य कर. आपण आपले हेतू फातिमा मातेकडे सादर करूया आणि ती नक्कीच आपल्यासाठी तिच्या पुत्राकडे मध्यस्थी करेल. एकत्र आमच्या आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जसे आम्ही आमच्या प्रधानांना क्षमा करतो, तसेच तू आमच्या प्रधानांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू नकोस, वाईटापासून आम्हाला सोडव. नमो मरिया, कृपा पूर्ण तू आम्हाला नारी, प्रभूचे सुंदरता. पावन मरिये देव माता,
फातिमा माते आम्हासाठी विनंती. कृपया खाली बसा. दिनांक 12 ऑक्टोबर 2025 सामान्य काळातील 28वा रविवार. गेल्या रविवारचे दान रुपये 36,440. आठवड्याचे दान रुपये 17,750. आपल्या उदार दानाबद्दल धन्यवाद. आजच्या मिसाच्या उपस्थितीचे आयोजन प्रेषित संत पीटर गाव परिवाराने केले, त्यांचे आभार. सोमवारपासून ते रविवारपर्यंत मिसांच्या उपासनेचे आयोजन प्रेषित संत जेम्स जब्दी गाव परिवार करील. शनिवार दिनांक 18 ऑक्टोबर रोजी सकाळची मिसा नेहमीप्रमाणे होईल. संध्याकाळी मिसा होणार नाही. संडे स्कूल देखील नाही, पण मुलांनी सकाळच्या मिसाला यावे. रविवार दिनांक 19 ऑक्टोबर 2025 आपल्या फातिमा मातेच्या सणाचा दिवस. या दिवशी सकाळी 6, 7:15 आणि 9 अशा 3 मिसा असतील. 7:15ची मिसा वसई धर्मप्रांताचे मेंढपाळ बिशप थॉमस डिसोजा करतील आणि 9ची मिसा आर्चबिशप फेलिक्स मचाडो अर्पण करतील. सणाच्या दिवशी कोणीही आपली वाहने चर्च आवारात आणण्याचा प्रयत्न करू नये. कृपया स्वयंसेवकांच्या सूचनांचे पालन करावे. ज्या आजारी व वृद्ध लोकांना मिसासाठी आणण्याचे असेल त्यांनी त्यांची वाहने नवीन दफनभूमी मार्गाने आणावीत. सणानिमित्ताने भरपूर खर्च अपेक्षित आहे. निरनिराळ्या कामासाठी कुणाला देणगी द्यावयाची आहे त्यांनी चर्च कार्यालयाशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. उदाहरणार्थ चर्च डेकोरेशन, सांस्कृतिक कार्यक्रम, इंटरनेट आणि प्रसारण इत्यादी. सणानिमित्ताने संध्याकाळी 7 वाजता युवा संघातर्फे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्या दिवशी सोडतीचा निकाल जाहीर केला जाईल. तसेच शेजोळातर्फे निरनिराळ्या खाद्यपदार्थांची रेलचेल असेल. सणानिमित्ते प्रत्येक कुटुंबामध्ये दान पाकिटे दिली आहेत. कृपया 16 ऑक्टोबरपर्यंत आपल्या शेजोळ प्रमुखाकडे जमा करावीत. यूथ कन्व्हेन्शनसाठी काही युवक युवतींची निवड झाली आहे. बिशपांची इच्छा आहे की अजून युवक युवतींनी त्यात सहभाग घ्यावा. उद्या 8:30च्या मिसानंतर युवा संघाची सभा असेल. स्त्रियांच्या सोडालेटीची सहल मंगळवार दिनांक 21 ऑक्टोबर रोजी नगर येथे जाणार आहे. ज्या सभासदांनी सदर सहलीसाठी नाव नोंदणी केली आहे त्यांच्यासाठी शनिवार दिनांक 18 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5 वाजता सभेचे आयोजन केले आहे. दफनभूमीवरील प्रार्थना दिनांक 19 ऑक्टोबरपासून दफनभूमीवरच केली जाईल. सेंट थॉमस व कार्मेल स्कूलमध्ये नर्सरी व ज्युनियर KG प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. अधिक माहितीसाठी सूचना फलक पाहावा. आपले प्रमुख धर्मगुरू फादर बॅप्टिस्ट लोपिस दिनांक 21 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरपर्यंत पॅरिश बाहेर असतील. उद्या सकाळी 9:30 वाजता प्रथम ख्रिस्त शरीर स्वीकारणाऱ्या मुलांची त्यांच्या पालकांसह सभा आहे. येणारा आठवडा आपणा सुखासमाधानाचा आणि शांतीचा जावो ही सदिच्छा. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, बाहेर आलेल्या व्यक्तीसाठी सोसायटीपासून तर माणिकपूरपर्यंत, माणिकपूर स्टॉपपर्यंत बसची व्यवस्था केलेली आहे फ्री ऑफ चार्ज. जागतिक प्रलोभनापासून कुटुंबाचे संरक्षण आणि हा विषय हाताळण्यासाठी आजच्या मिसाचे मुख्य पुरोहित फादर जो डिमॉन्टी सध्या आगासी सेंट जेम्स येथे सहाय्यक धर्मगुरू आहेत आणि सेंट जेम्स हायस्कूल येथे प्रिन्सिपल आहेत. ते मूळचे गासातले आणि निन्या पॅरिसमध्ये त्यांनी फार चांगलं काम केलेलं आहे. खास करून शिक्षण क्षेत्रात त्यांचं फार नाव आहे. आजच्या विषयाचं उल्लेखन करत असताना त्याने आपल्याला पुष्कळ गोष्टी आणि अनुभव सांगितले. अन्य प्रकारची जी मोह आहेत, म्हणजे बायबलची सुरुवात करून आज काय चाललेलं आहे. पूर्वी आपल्याला माहिती होतं, पिक्चरमध्ये, हिंदी पिक्चरमध्ये आपण बघायचो, आपल्याला वाटलं फक्त 3च D आहेत.
डी फॉर डान्स, डी फॉर ड्रिंक्स अँड डी फॉर ड्रेस. आता आपण फादर जोकडून ऐकलं की आता डी वाढत चालले आहेत. तर डी वाढत चालले आहेत कारण त्याला आणखी एक डी जबाबदार आहे. डी म्हणजे डेथ. आणि हा डेथ त्यांना काय वाटतं, फार दूर आहे ना, वेळ आहे, त्यामुळे मजा करा, डोंट वरी, बी हॅपी. आणि त्यामुळे अशा प्रकारच्या विचार आणि अशा प्रकारचे मोह आपल्याला येत असतात. फादर जोनी फार सुंदर असं प्रबोधन आपलं केलेलं आहे. आता दररोज आपल्याला निर्णय, विषय आणि विचार या प्रवचनाकडून येत आहे. आपल्याला चिंतन करावं लागणार. रात्रभर आपलं चिंतन करायचं आहे आणि आपण देवाला सांगायचं आहे, बाबा आम्हाला या सगळ्यापासून, सगळ्या मोहापासून दूर ठेव. तर फादरनी सुंदर प्रवचन दिल्याबद्दल आपण टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करूया. शनिवार हा नव्याचा तिसरा दिवस. लोकांच्या मनात प्रश्न आहे की शनिवारची मिसा रविवारची मिसा आहे का? हो, रविवारची मिसा आहे, परंतु हा नव्याचा तिसरा दिवस आहे आणि उद्या चौथा दिवस आहे. आणि उद्याचा विषय वेगळा आहे. उद्याचा विषय आहे समस्याच्या घाईतून श्रद्धेच्या पर्वताकडे. आणि प्रवचनकार आहेत फादर निलेश तुस्कानो. आपल्याकडे 6, 7:15 आणि 8:30 7:15ची मिसा फादर निलेश तुस्कानो करणार आहेत. तुम्ही बहुसंख्येने या नव्याच्या चौथ्या दिवशी देखील या, नाही ते एक नव्यानं तुमचा चुकेल, बरोबर ना? तर तुम्ही काहीकांच्या मनात ते 9 म्हणजे पक्की बसलेले असतात. तर तुम्ही कदाचित तुम्हाला बोनस पॉईंट मिळेल, कारण आपण आज 2 मिसा ऐकणार आहोत. आज ऐकला आणि दुसरा आपण उद्या ऐकणार आहोत. तर तुम्ही जरूर या मिसाला येऊ शकता. मुलांसाठी खास पुढच्या रविवारी संडे स्कूल नाही. संडे स्कूल नाही म्हणजे मिसाला यायचं नाही असं नाही. उद्या शनिवारी मिसा नाही आहे, पण रविवारी यायचं, समजलं ना? रविवारी तुम्ही मिसाला यायचं. तुम्ही ठरवा आता 8:30च्या मिसाला यायचं की 7:15च्या मिसाला यायचं की 9च्या मिसाला यायचं आहे. हां, पण तुम्ही जरूर आईवडिलाबरोबर मिसाला चांगले नवीन कपडे घालून यायचं. आणि बाहेर आम्ही काही खाऊ वाटणार नाही, बाहेर खाण्याची रेलचेल आहे असं आपण ऐकलं आता. ओके, आपण आशीर्वादासाठी उभे राहूया. मला आज या मिसासाठी आपले प्रमुख धर्मगुरू फादर बॅप्टिस्ट लोपिस यांनी बोलावलं, त्याबद्दल त्यांचे आणि सहाय्यक फादर रॉबर्ट यांचे मी खास आभार मानतो आहे. चुलण्याला मी खूप जवळून ओळखतो, तर तुम्हा सर्वांचे देखील मी आभार मानत आहे. आपली मान नम्रतेने खाली वाकूया. देवाच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करूया. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्व शक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा आपल्या सर्वांना आशीर्वाद देवो. त्याचा मिसा समाप्त झाली आहे. कॅस्विन हायसन फरोस, सॅचिया सचिन गोम्स, रेलिन रॉजर डिकोस्टा यांनी वाढदिवसानिमित्त मुलांना चॉकलेट्स दिले आहेत. तसेच सिमोन सॅबिनुनिस, ॲड्रिना अँड्रू फरोस यांनी वाढदिवसानिमित्त मुलांना खाऊसाठी देणगी दिली आहे. सर्वांचे आभार. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear children. Happy birthday to you. May God bless you. May God bless you. May God bless you, dear children. Happy birthday to you. Oh
मरियम जय कुमारी जय जय मरियम जय ओ कृपाची मुक्ता मान जय जय मरियम जय पाप रहित तू कमल कोमला जय जय मरियम जय हिम प्रकाशिन विमला धवला संदेची जणू सुषमा सरला जय जय मरियम